या प्रचार दौऱ्यामध्ये प्रचार असताना झाले कितीही नेते एकत्र आले तरी या ठिकाणी पाचोरा बडगाव नगर परिषदेचे शिवचंद्र फळकल्याशिवाय राहणार नाही, यावर आपण काय सांगतो? मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की अमोलभाऊ शिंदे आणि वशिलेताई सूर्यवंशी आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये एकत्र आल्यानंतर, पूर्वीची भाजप आणि आम्ही एकत्र आल्यानंतर या ठिकाणी आमच्या पक्षाची ताकद वाढलेली आहे. आणि मला खात्री आहे की मागच्या वेळेस सुद्धा तांत्रिक चुकांमुळे नगरपालिकेचे आमचे दोघांचे मिळून जर केले तर बहुमतात आम्ही होतो, परंतु या वेळेस आम्ही 15 20च्या प्लस जाऊ. मागच्या वेळेस आमचे दोघांचे मिळून 15 होते आणि आमदारांचे 10 होते, परंतु यावेळेस आम्ही 28 जागांपैकी 20 प्लस म्हणजे 20च्या पुढे 25 पर्यंत आमच्या जागा जाऊ शकतात. आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि 100% बडगावची सुद्धा जागा आमची नगराध्यक्ष पदाची निवडून येईल आणि तिथे देखील स्पष्ट असं बहुमत आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. व्यापारी मेळाव्यानिमित्ताने आपण व्यापारी मतदारांना काय म्हणतो? व्यापारी बांधवांना आता आम्ही आवाहन केलेलं आहे, या शहरामध्ये गुंडगिरी, दहशतवाद हे जे काही प्रकार चाललेले आहेत, वाळू माफिया, चक्री माफिया, पत्तेवाले, सट्ट्यावाले, अशा लोकांना उमेदवारी देऊन आमदार काय साध्य करतायत? या पाचोरा शहरामध्ये शांतता आम्हाला पाहिजे आहे, भयमुक्त पाचोरा शहर पाहिजे आहे. पिढी बर्बाद करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमदार या ठिकाणी करतायत आणि आम्ही जबाबदारीने सांगतो की आमच्या कार्यकाळामध्ये या शहरातली गुंडगिरी, दहशतवाद मिटवण्याचं काम आम्ही सगळे तिघं नेते या ठिकाणी करणार आहोत. आमचा कोणताही कार्यकर्ता अशा गोष्टीला खतपाणी घालणार नाही.